श्रीराम जय जय राम. सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह. सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एक कामगिरी सोपवलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणामुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे. त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील. पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे. दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले, मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे. आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडता आहेत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठतेने राहणे हाच खरा मार्ग आहे. संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही. त्याचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्म स्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपले काम करते. संत अत्यंत दयाळू असतात. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो. म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. श्रीराम जय जय राम. श्री गुरु पौर्णिमेचे प्रवचन 2. आशीर्वाद. गेले 7 दिवस चालेल उत्सव पाहताना मला असे खरे वाटते की आता तुम्हाला सांगायचे राहिलेच नाही काही. ज्याची आपण पूजा अर्चा करतो त्याचा हेतू लक्षात घेऊनच त्याचे म्हणणे आपल्याला पटते आहे म्हणूनच आपण त्याची पूजा अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील, ज्या परिस्थितीत तुम्ही गुंतून गेले असाल, ती परिस्थिती कायम ठेवून सुद्धा तिच्यात बिघाड न करता कसे वागावे हेच मी सांगितले आणि तुम्ही ते आचरणात आणता असा माझा समज आहे बरे का. आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो आणि जातो तोही पराधीनतेतच हे आपण पाहतो.
मग मनुष्य पराधीन असताना आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल? ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत आवड तेच आपण भगवंताजवळ मागणार. आणि अत्यंत आवड जर कोणती असेल तर ज्यात माझा घात आहे तीच आवड मला निर्माण होत आहे हे आपण पाहतो. म्हणून मला सांगायचे असेल तर एकच, मी भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा भगवंता तू दाता आहेस, तू सर्व उचित करणारा आहेस, योग्य तेच करणारा आहेस, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा परमात्मा तुला जे योग्य वाटेल ते तू दे असे म्हणणे जरूर आहे. ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात शंका नाही. मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा परमात्म्या तू देशील त्यात मी समाधान मानीन. ही हमी आज आपण भगवंताला देऊया. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून मागत असतो. एखादा भिकारी आला तर तुमचे घर माझ्या नावे करून द्या असे कधी म्हणायचं नाही. तो म्हणेल मला 4 पैसे द्या, 1 वेळचे अन्न द्या. हे जसे तो आपली किंमत पाहून मागतो तसे दाता कितीही मोठा असेल तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार. अहो तो दाता भगवंत आहे. म्हणजे कसा? वस्तूशिवाय समाधान देणारा आहे. म्हणून भगवंता तुला आवडेल ते मला दे. मी जसे व्हावे असे तुला वाटत असेल तेच मला दे, हेच मागणे जरूर आहे. जगामध्ये आपण पाहिले तर 2 प्रकारचे भक्त आहेत. एक भक्त तुमच्या आमच्यासारखा आहे. तो म्हणतो भगवंता तू माझा कधी होशील, तू माझा होऊन राहा, म्हणजे मला कशाचीच ददात नाही पडायची. म्हणजे खोटा खटला केला तरी निकाल माझ्यासारखा लागेल म्हणतो. दुसरा भक्त आहे तो म्हणतो भगवंता आता माझं उरलं नाही काही, आता मी तुझा होऊन राहील. यातला फरक तुम्हाला कळतो आहे. तू माझा हो म्हणत असताना मी आहे तसाच कायम राहील. जे जे मला हवं आहे ते ते तू पुरव असे म्हणतो. आणि दुसरा म्हणतो रामा आता तुझ्याशिवाय मला काही नको, आता मी तुझाच होणार. आपले मन आपल्याला काय सांगते? आपण कोणत्या भक्तांपैकी आहो? आपण पहिल्या भक्तांपैकी असाल तर आपल्याला वर जाणे जरूर आहे. आतापर्यंत परमात्मा मी मागितलेले तू पुरवलेस. आता माझे मागणेही थांबत नाही आणि तुझे देणेही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीच माझा शेवट होणार असे दिसते. तर आता परमात्म्या एकच गोष्ट कर, आता मागण्याची बुद्धी मला देऊ नकोस. परमात्मासारखा दयाळू कोण आहे? लहान पोर आईच्या मांडीवर असताना आईने चमच्यातून काहीही आणले तरी आ करून पिते. तसे आपण भगवंताजवळ राहिले पाहिजे खास. त्या मुलाला खात्रीच असते आपल्याला मरण्यासाठी आई हे आपल्याला काहीतरी देते आहे अशी शंका सुद्धा त्याला कधी येत नाही ना. तसे मी म्हणेन परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवले आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणे तुमचे आमचे खरोखर काम आहे. पण व्यवहाराची संगत सुटली नाही आणि भगवंत तर हवा या अवस्थेत आपण काही करणे जरूर असेल तर व्यवहारात प्रयत्न करावा, अगदी आटोकाटीने करावा. पण फळ मात्र भगवंतात तुझ्या इच्छेने काय मिळायचे ते मिळू दे असे म्हणून त्यात समाधान मानायचा अभ्यास करावा, तरच तुम्हाला साधेल, नाहीतर नाही साधणार काही. आणि हे जो करील त्याच्या मागे परमात्मा उभा राहील. मनुष्याचे जीवन अतिशय भंगूर आहे. आपण पाहतो ना किती मोठमोठे होऊन गेले. राम कृष्णादी अवतार झाले, मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना
पण आज ते दिसेनासे झाले. एवढी गोष्ट खरी आहे. पण अशा सत्पुरुषांनी आपल्या बरोबरीचे असे काही मागे ठेवले आहे की ते त्यांच्या बरोबरीने काम करील. देहात असताना ते जे काम करीत तेवढेच काम त्यांची सत्ता करीन, एवढी शक्ती त्यामध्ये आहे. ते गेले तरी त्यांची सत्ताच काम करते. त्याचप्रमाणे परमात्मा गेला तरी त्याने आपल्याला वरदान देऊन ठेवले आहे आणि ते जो जतन करील त्याला मी पावन करील, त्याचा मी होऊन राहील असे वचन देऊन ठेवले आहे. त्यांनी सांगितले, तू माझा व्हावास असे तुला वाटत आहे ना, मग तू असे कर, अतिदक्षतेने प्रपंच कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस. पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस. आणि मी जे औषध सांगतो ते घे. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्या नामात राहण्याचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. इतक्या अट्टहासाने मी सांगतो आहे आणि तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी शंका सुद्धा मला कधी येत नाही. कारण तुम्ही नाम घेत नसता तर इथे येण्याची बुद्धी तुम्हाला झाली नसती. पण तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा, नामाशिवाय जगणे नाही खरे. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. एकदा तरी भगवंताचे नाम घ्या. नाम घेत असताना एक दिवस एक नाम असे भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल आणि मी सांगतो तुम्ही असाल तिथे तो उभा राहील खास. कुठे माझा तो आहे असे त्याला वाटेल. मी सांगतो हे काहीतरी सांगतो आहे असे समजू नका बरे का. त्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही वागा. नामावरची निष्ठा कशी काम करते हे ज्याचे त्यालाच कळेल. तेव्हा तुम्हाला एकच सांगणे आहे, ही जी पूजा तुम्ही करता, तुम्हाला सांगितलेले आचरणात आणाल तेव्हाच ही पूजा घेतली असे समजा. आणि हे जर कराल ना तर परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही. परमात्म्याला तुम्ही आम्ही दुःखी राहावे असे नाही वाटत. म्हणून परमात्म्याचे होण्यासाठी एकच त्याच्याजवळ मागू. तुझ्या नामात प्रेम दे एवढेच मागू. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य त्रिवाचा सांगतो बरं का. आणि इतके जर केले तर गुरुपौर्णिमा केल्याचे श्रेय तुम्हाला परमात्मा देईल. आता एकच करा, थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया आणि विधी असतो असे काही नाही बरे का. आवडीने प्रेमाने भगवंताचे नाव घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे. असे तुम्ही करा. राम तुमचे सर्वांचे कल्याण करील. सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचातील कर्तव्य विसरू नका. पण तो करीत असताना भगवंताचे स्मरण टाकू नका. आणि राम कृपा करील हा भरवसा बाळगा. सुखाने आणि आनंदात राहा. हाच माझा आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.